सध्या राज्यात थंडीचा कडाका हळूहळू जाणवू लागलाय आणि या थंडीचा केळी बागेवरती परिणाम बघायला मिळतो। त्यामुळे केळीचं उत्पादन घटण्याची शक्यता असते। शेतकऱ्यांनी थंडीच्या काळात केळी बागांची कशी काळजी घ्यावी पाहूयात हा पीक सल्ला। सध्या राज्याच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवतोय। तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास त्याचा फटका केळी पिकाला बसू शकतो। थंडीमुळे केळीवर काय काय परिणाम होतात पाहूया। कमी तापमानामुळे केळीच्या झाडांची वाढ मंदावते। केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो। केळी निसवण्याचा कालावधी लांबतो, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते। तापमान वाढल्यानंतर केळीच्या घडावर चट्टे तयार होतात आणि घड सटकतो। घड पक्व होण्याचा कालावधी 30 ते 40 दिवसांनी वाढतो, त्यामुळे घड कापणीला वेळ लागतो। थंडीच्या काळात केळीवर प्रामुख्याने सिगटोका आणि लीफ स्पॉट हा रोग दिसून येतो। ऊती संवर्धित रोपं शेतात रुजण्यासाठी 16 ते 40 अंश तापमान लागतं। सध्या कांदेबाग लागवड झालेली आहे। कमी तापमानामुळे या काळात रोपांची वाढ खुंटते। साधारण महिन्यात केळीला 3 ते 4 पाने येतात, मात्र थंडीत केवळ 2 ते 3 पाने येतात। थंडीत केळी पिकाची कशी काळजी घ्यायची ते पाहूया। थंडीत रासायनिक खतांची योग्य मात्रा द्यावी। यात प्रामुख्याने पालासचं प्रमाण जास्त असावं। बागेला 25 किलो युरिया प्रति 1000 झाडं या प्रमाणात बांगडी पद्धतीने द्यावा। केळीच्या खोडालगत वाळलेल्या पानांचं आच्छादन करावं। यामुळे थंडीचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही। बागेला शक्यतो रात्री पाणी द्यावं। रात्री बागेच्या चोहोबाजूनं काडी कचरा जाळून धूर करावा। यामुळे बागेत उष्णता तयार होते। सिगाटोका रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझोल 10 मिली अधिक सफ्रेक्टन 10 मिली हे 10 लिटर पाण्यात मिसळून केळीच्या झाडांवर फवारणी करावी। मृगबागेतील झाडाभोवतीचं गवत काढून बाग तण विरहित ठेवावी। झाडालगतची छोटी रोपं धारदार विळ्यानं कापून बागेबाहेर विल्हेवाट लावावी। केळी पिकाला लागवडीनंतर 120 दिवसांनी 82 ग्रॅम युरियाचा हप्ता बांगडी पद्धतीने द्यावा। केळी पीक पाण्यासाठी संवेदनशील असल्यानं काटेकोर पद्धतीने पिकाचं नियोजन करावं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।